अनेक भागात पाण्याची कमतरता असते। एका शेतकऱ्याने पैठणमध्ये योग्य नियोजन करत फक्त 3 एकर शेतामध्ये 2 पिकं यशस्वीरित्या घेतली आहेत। या शेतकऱ्याने हे कसं करून दाखवलंय ते आपण पाहूया। पैठण हा तसा पाण्याची कमतरता असलेला तालुका आहे। मात्र याच तालुक्यात कमी पाण्यात योग्य नियोजन करत एका शेतकऱ्याने पपईसह कलिंगडाचं पीक घेतलंय। हे त्यांनी शक्य करून दाखवलंय फक्त 3 एकर जागेत। पैठण शेगावच्या सीमेवर असलेल्या गदेवाडी इथल्या जिजाबा साखरे यांनी 65,000 रुपये खर्च करत हे पीक घेतलंय आणि फक्त कलिंगडाच्या पिकातूनच 5 लाखांच्या आसपास उत्पन्न घेतलंय। शेती करताना अनेक आव्हानं उभी राहतात, तसेच अनेक शेतकरी पारंपरिक पिकांमध्ये अडकून राहतात। मात्र शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन घेण्यासाठी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत। कमी पाण्यात आणि अंतर्गत पिकांचा असाच पर्याय तरुण शेतकऱ्यांनी निवडायला हवा असं साखरेंना वाटतं। हे पपईचं आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे, कलिंगड शिंबा कंपनीचं। मला चांगला आवरेज भेटेल, 40 ते 50 टनापर्यंत भेटेल। काही गेलाय काही राहिलाय। भाव 11 ते 12 रुपयेपर्यंत भाव भेटलेला आहे। खर्च 50 ते 60,000 रुपये। 3-3.5 एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली, पण हे करत असताना पूर्ण जमीन खाली ठेवण्यापेक्षा त्यांनी त्यामध्ये टरबूज करण्याचा निर्णय घेतला आणि आपण हे पाहू शकता, पपईचा प्लॉट तर सुंदर बसलाय, पण त्यामध्ये उत्कृष्ट प्रतीचं कलिंगड त्यांनी उत्पादित केलंय। बदलत्या वातावरणाचा फटका शेतीला बसतो, मात्र शेतकऱ्यांनी खचून न जाता नवनवे प्रयोग केलेच पाहिजेत। योग्य नियोजन केल्यास सर्व काही शक्य होत असल्याचं साखरे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येत आहे। सुरेश वायभट, लोकशाही मराठी, पैठण। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।